भूषण पाटील यांनी दिलेले टाळ आणि मृदुंगाचा गजर संपूर्ण छत्तीशीत घुमणार, रामदास महाराज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। गणेशोत्सवाच्या काळात भूषण पाटील यांनी दिलेले टाळ आणि मृदुंगाचा गजर संपूर्ण छत्तीशी विभागात घुमेल असा विश्वास ज्येष्ठ कीर्तनकार रामदास महाराज पाटील यांनी व्यक्त केलाय। वारकरी संप्रदायानेच हिंदू संस्कृती टिकून ठेवली असून वारकरी संप्रदायाचे काम पुढील काळात अविरत सुरू राहावे या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी छत्तीशी विभागातील 30 भजनी मंडळांना टाळ आणि मृदुंगाची भेट दिली। वाढदिवसाला वायफळ खर्च न करता सामाजिक मदत करण्यासाठीची ओढ तरुणांना लागली असल्याचे कौतुक युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांनी यावेळी बोलताना केले। सामाजिक बांधिलकीच्या पुढे जाऊन काम करणारा माणूस म्हणजे भूषण पाटील। श्रावण महिन्यात हिंदू धर्माचे सण साजरे होत असताना वारकरी मंडळींना भजनासाठी उपयुक्त ठरेल असे साहित्य देऊन खऱ्या अर्थाने समाजसेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण भूषण पाटील यांनी दिल्याचे ज्येष्ठ कीर्तनकार हबप रामदास महाराज पाटील यांनी बोलताना सांगितले। राजकारण करत असताना सामाजिक काम कसं करायचं किंवा कशा पद्धतीने पुढे जायचं यासाठी भूषणचं मला नेहमीच मार्गदर्शन असतं आणि आज त्यांनी त्याच्या कृतीतून दाखवून दिलंय की जे वारकरी संप्रदायातील सर्व मंडळींना आज त्यांनी जे भजनी साहित्य वाटप केलंय त्या दृष्टीने त्याचं जे सामाजिक काम आहे हे आपल्या सर्वांना दिसून येते। मागील काही दिवसापूर्वी भाई महाराजांनी मी म्हणजे आज ही दुसरी वेळ असेल की आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं या महिन्यात दुसऱ्यांदा एकत्र स्टेज शेअर करतो। म्हणजे तेव्हा सुद्धा बंटी नलावडेच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वस्तूंचं वाटप तिथं आयोजित त्या कार्यक्रमात सुद्धा भाई महाराज उपस्थित होते। तालुक्यातील तरुणांचा कल आता वाढदिवसाच्या निमित्ताने कशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यायचे आणि आपल्याला वायफळ खर्च करण्यापेक्षा आपल्याला समाज उपयोगी काही वस्तूंचं वाटप आपल्या तालुक्यातील मंडळींना कसं देता येईल या दृष्टीने आज बदल चाललाय आणि त्याचं नेतृत्व भाई महाराज करतात याचा मला एक मनस्वी आनंद होत आहे। कारण बऱ्याच वेळा आपण बघितलंय की तालुक्यामध्ये वेगवेगळे पक्षाचे तरुण नेते आहेत, परंतु आता मात्र तरुणांचा कल बदलतोय आणि त्यासाठी नक्कीच मी सर्व युवकांना आणि भूषण पाटीलला निश्चितच त्याचं कौतुक करतो। त्यांनी हा समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। ही मुलं आहेत, हे युवा नेते आहेत, गावाचा विकास, परिसराचा विकास, गावाचा हित वारंवार त्यांच्या समोर असतो। त्याच्यामध्ये मी भूषणचं काम तसं खूप लहानपणापासून पाहतो। भूषणनी त्यांच्या कुटुंबाला एक वेगळी दिशा दिली, म्हणजे कुटुंबाला टर्निंग पॉइंट म्हणजे भूषण। गावामध्ये देखील एक चांगलं काम भूषण आम्ही करताना पाहतोय। फार कमी वयामध्ये राजकारणामध्ये येऊन त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि मगाशी साहेबांनी सांगितलं की थेट साहेबांच्या पर्यंत फार जवळचे संबंध आहेत भूषणचे। हे आम्ही तसं फार अभिमानानं ऐकतोय, चांगली गोष्ट आहे। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये भजनामध्ये गणपती समोर टाळ वाजावे, पखवाज वाजावी असा एक चांगला विचार आहे, बघा नाही एक चांगला दृष्टिकोन नेमका समोर आहे। माझा स्वतःचा अनुभव आहे। तुम्ही चांगलं काम करत राहा, चांगला प्रतिसाद मिळतो, त्याचं आउटपुट चांगलं मिळतं, आपलं कर्म चांगलं ठेवलं त्याचं फळ नक्की चांगलं मिळतं। आजपर्यंत भूषण चांगलं काम करत आलाय, त्याचा प्रतिसाद म्हणजे आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। या परिसरामध्ये भूषणचं नाव वारंवार ऐकतो, काकडभर आमचा स्वाभिमान वाढतो। खानाव गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप ज्येष्ठ कीर्तनकार हबप रामदास महाराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी वाढदिवसानिमित्त भजनी मंडळांना टाळ आणि मृदुंगाची भेट दिली। भूषण मला असं वाटतं की तू हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा 36 फूट न करता पुढच्या पूर्ण तालुक्याला आयोजित केलं तर ते चांगलं असेल।
आता मी कार्यरत असताना तालुक्यामधून कितीतरी भजन मंडळाचे मला फोन आले का भाई भूषण फक्त 36 आहे का पूर्ण तालुक्याचा आहे. तर मी सांगितलं भूषण हा पूर्ण तालुक्याचा आहे. निश्चित पुढच्या वेळेला तो कार्यक्रम ज्यावेळेला करेल त्यावेळेला त्यांनी पूर्ण तालुक्याचं करावं. ज्या पद्धतीने समाजाला अध्यात्माची परमताची गरज आहे. भाई महाराज आम्हाला नेहमी सांगतात समाज जीवनात जगत असताना तुम्हाला समाजाचे काही ऋण फेडावं लागतील. परमार्थाशिवाय तुम्हाला प्रगती नाही आहे. तरुण वर्ग ज्या पद्धतीने वाईट मार्गात चाललेला आहे त्यांना थांबवायचं असेल तर परमार्थाची कास धरावी लागेल. त्या धनगरवाड्यामध्ये बाळूमामाचं मंदिर, त्याच्यानंतर बौद्ध वस्ती म्हणजे आंबेडकर नगर याच्यामध्ये सुद्धा एक चांगलं समाज मंदिर आणि हे सर्व होत असताना कारण धार्मिक सामाजिक सलोखा आपण आदिवासी समाज, धनगर समाज, ठाकूर समाज या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात त्या समाजाला आपण जे मराठा समाजातील लोक आहेत त्यांनी त्या समाजाला बरोबर घेऊन चालणं गरजेचं आहे. तेव्हाच त्यांचा विकास होणार आहे. कारण फक्त मतांपुरता त्यांना वापरून फेकून न देता त्यांना आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून का तू माझा बंधूच आहेस, तू माझा भाऊ आहेस अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वागणूक द्या त्याच्यानंतर या समाजामध्ये एक क्रांती घडणार आहे. त्याच्यामध्येच त्याच्यानंतर तिथं मंदिर होणार. कारण नंतर आपली मुलं सगळी आता इंग्लिश मिडियम कडे जायला लागली. पण त्या मुलांना इंग्लिश मिडियम कडे आता ती तुम्ही जर का रायगड जिल्हा परिषद आता खानावरचं चित्र बघितलं तर 100% आदिवासी समाज तिथे शिकत आहे. मग ही बाकीची मुलं कुठे गेली? बाकीची मुलं ठीक आहे प्रत्येकाला शिकण्याचा हक्क आहे पण त्यांच्यामध्ये पण आता आमचे सर आहेत ते चांगले शिकवतात. त्याच्यामधून रायगड जिल्हा परिषद मधूनच आमच्या गावातले आता बघितला तर तुम्ही 15 ते 20 मुलं ही अमेरिका, दुबई अशा ठिकाणी, सौदी अरेबिया अशा ठिकाणी गेलेली आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा कार्याध्यक्ष शरद कदम, अशोक पाटील, शेखर पिंगळे, युवक विधानसभा अध्यक्ष कुमार दिसले, युवक तालुका अध्यक्ष अमर मानकावळे, रोहिदास पिंगळे, ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे, माजी सभापती लता पवार, खानावच्या सरपंच गीता वाघमारे, कामिनी पाटील, गोपी पवार यांच्यासह वारकरी संप्रदायाची मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.